श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील नव्याने सीसी रस्ते तयार करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शहर, जिल्हा तसेच राज्यातील विविध भागातून हजारोंच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात। यामध्ये गरीब, होतकरू नागरिक, वीटभट्टी कामगार, बांधकाम कामगार, जेकॉब कामगार, मिल कामगार आदींचा समावेश आहे। रुग्णांना एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन तसेच इतर वैद्यकीय तपासण्यांसाठी एका विभागातून दुसऱ्या विभागात ने-आण करावी लागते। मात्र परिसरातील रस्ता अत्यंत खराब झाला असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे ट्रेचर वरून नेण्यात येणाऱ्या रुग्णांना त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका देखील निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन विकास समिती DPDC निधीतून नव्याने रस्ता तयार करण्यात यावा व रुग्णांची गैरसोय दूर करावी अशी मागणी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी प्रशासनाकडे केली आहे। दरम्यान या निवेदनाची दखल घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर आवश्यक कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। श्री छत्रपती सर्वोच्च रुग्णालय अर्थात मेडिकल कॉलेज ह्या हॉस्पिटलमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील रुग्ण ह्या ठिकाणी आपल्या उपचाराकरिता इथं दाखल होत्यात। सोलापूरचा हॉस्पिटल हा ऐतिहासिक हॉस्पिटल आहे, ब्रिटिशकालीन हॉस्पिटल आहे। सोलापूरची परिस्थिती अतिशय वाईट आहे, हाताला काम नाही, लोक बेरोजगार आहेत, बाहेरचा उपचार परवडत नाही म्हणून त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी येतात। परंतु इथला उपचार अतिशय चांगला मिळतो म्हणून आजूबाजू जिल्हे, उस्मानाबाद असू द्या, विजापूर, गुलबर्गा अनेक ठिकाणचे रुग्ण या ठिकाणी आपला उपचार करण्यासाठी येतात। या ठिकाणी सगळे डॉक्टर अहोरात्र प्रयत्न करतात, रुग्णासाठी काम करतात चांगल्या पद्धतीने। परंतु या ठिकाणी रस्त्याची अवस्था अशी झालेली आहे की रस्ता खड्ड्यात आहे, त्या खड्डा रस्त्यात हे सुद्धा कळत नाही। इथून रुग्ण डी ब्लॉकला शिफ्ट करताना अनेक वेळा रुग्ण खाली पडल्यात, ए ब्लॉकला शिफ्ट करताना अनेक रुग्ण खाली पडल्यात, स्ट्रेचर सगळे तुटल्यात, व्हीलचेअर तुटाल्यात। ह्याला कारण एकच आहे की हा रस्ता खराब आहे। अनेक वेळा प्रशासनातर्फे पत्र देण्यात आला, आम्ही सुद्धा पत्र दिलो, मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलो, पालकमंत्र्यांना पत्र दिलो, सर्व आमदारांना, काही लोकांना आता पत्र द्यायचं राहिलंय। परंतु सोलापूरचे लोकप्रतिनिधी ह्या हॉस्पिटलकडे दुर्लक्ष करतात, माझा आरोप आहे। तुमच्याच मतदारसंघातले लोक इथं उपचारासाठी येतात रुग्ण, त्या लोकांना तुम्हाला चांगली सुविधा द्यायचं कर्तव्य लोकप्रतिनिधीचं आहे। आता जिल्हा नियोजन मध्ये अब्ज रुपयाचा निधी असतोय, परंतु हा रस्ता करण्यासाठी निधी त्यांना मिळत नाही। अनेक वेळा शासन स्तरी सुद्धा मी पत्रव्यवहार केलो, पण कोणी लक्ष द्यायला तयार नाहीये। रुग्णाचे हाल व्हाले हे विनंती करतो मी। आता पालकमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे, सर्व आमदार, सर्व खासदारांनी इथं लक्ष द्यावा, अजून हे आमचे सिव्हिल हॉस्पिटलचे रस्ते करावा, जेणेकरून सोलापूरचे सर्व लोकांनी या ठिकाणी उपचारासाठी द्यात, त्यांना काय तर चांगली सुविधा द्यावी विनंती करतो। जर हे लवकरात लवकर निर्णय नाही घेतले तर मी एक सामाजिक कार्यकर्त्याच्या नात्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणला बसणार, यात त्यांनी ह्याची दखल घ्यावी। ओपीडी मध्ये सुरुवातीला एक नवीन वार्ड देखील तयार करण्यात आलेली आहे, त्याची देखील सुरुवात झाली, मात्र अद्याप ते बंद आहे। नाही, ते फार मोठी चौकशी चौकशी लावणार आहे मी ते माहिती अधिकार मागितलेलं आहे, कारण तिथं 2-3 कोटी रुपये फालतू घातल्या, तिथं कुठलंही काम नसताना उलट अडचण टाकल्या। त्या एवढी मोठी मागे बिल्डिंग वाली इथली इमारत वाली केंद्र सरकारतर्फे, त्या इमारतचा मंजूर असताना तिने 2-4 कोटी रुपये तिथं वापर घातला। ते जे तात्कालीन दिन होते त्यांची चौकशीचा आदेश मी मंत्री महोदय देणार आहे। त्यांना एवढं मोठं नुकसान झालेलं, त्या पूर्ण ओपीडीचा पूर्ण पसार जे आहे ना, सगळं कॅम्पट म्हणून त्याचं म्हणलं किंवा तातडी तिथे एकही रुग्ण तिथे घेत नाही, का नाही, उलट ते अडचण झालेले आहे। ते पैसे जे आहे ना, आपल्या शासनाचे पैसे म्हणजे जनतेचे पैसे वाटोळ चौकशी मी लावणार आहे।